पाऊस आला की क्रिकेट सामना थांबतो. खेळाडू ड्रेसिंग रूम मध्ये जातात आणि लाखो चाहत्यांची निराशा होते. पण जर क्रिकेट स्टेडियम कायमस्वरूपी झाकलेलं असेल तर अशीच एक अनोखी संकल्पना रायगडच्या रोहा येथील प्रगतशील शेतकरी अनंत मगर यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे अनंत मगर यांनी आपल्या घराच्या टेरेसवर झाकलेल्या क्रिकेट स्टेडियमची आकर्षक प्रतिकृती उभारली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही अभियंत्याची मदत न घेता शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पीव्हीसी पाईपच्या सहाय्याने त्यांनी हे मॉडेल तयार केलंय. क्रिकेट प्रेमी असलेल्या अनंत मगर यांनी देश विदेशातील अनेक सामने प्रत्यक्ष पाहिले. पावसामुळे वारंवार खेळ खंडित होत असल्याचा अनुभव सुद्धा त्यांनी घेतला आणि त्यानंतरच त्यांच्या मनात ही कल्पना आली. गेल्या 3 वर्षांच्या विचार मंथनानंतर त्यांनी या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार दिलाय. आज या अनोख्या मॉडेलची परिसरात मोठी चर्चा असून क्रिकेट प्रेमी आणि नागरिकांकडून त्याचं कौतुक होत आहे. भारतात अशा प्रकारची झाकलेली स्टेडियम उभारली गेली तर वर्षभर कोणत्याही ऋतूमध्ये अखंड क्रिकेट खेळता येईल असा विश्वास अनंत मगर यांनी व्यक्त केलाय. या अनोख्या संकल्पनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर जैन यांनी. माझी अपेक्षा अशी आहे की अशा प्रकारचा स्टेडियम, इंडोर स्टेडियम भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेही व्हावं ही माझी इच्छा आणि सगळ्या क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयरांना याच्यामध्ये खेळायची संधी मिळावी हीच माझी इच्छा आहे. आणि असाच चांगल्या प्रकारचा स्टेडियम भारत सरकारने कुठेही तरी करावा, त्याच्यामध्ये मला सगळ्यात आनंद असेल आणि माझ्या सगळ्या क्रिकेट चाहत्यांना सुद्धा त्याचा आनंद घेता येईल आणि तिन्ही ऋतूमध्ये हा खेळ खेळला जाईल हीच सदिच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टेडियम बघतोय ही एक संकल्पना म्हणजे प्रगतशील शेतकरी अनंत मगर यांची संकल्पना आहे. त्यांनी जवळजवळ 1.5 ते 2 महिने अथक मेहनत घेऊन हा रोल मॉडेल बनवला आहे. त्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च केला आहे. पण ही संकल्पना अशी आहे की तुम्हाला पावसाळ्यात होणारे सामने मध्येच थांबले जातात, कमी षटकांचे खेळ जातात आणि हे ते वारंवार टी व्हीवर पाहत असतात आणि ती त्यांच्या खंत मनात होती आणि ती खंत त्यांनी या प्रयोगाद्वारे आपण पाहत आहे की त्यांनी इंडोर स्टेडियम व्हावं. मग ते महाराष्ट्र सरकारने करावं, भारत सरकारने करावं, रायगडात करावं किंवा माझ्या रोह्यात करावं, पण ह्या रोल मॉडेल व्हावा आणि कधी न थांबणारे, पावसात न थांबणारा हा खेळ क्रिकेटचा खेळावा यासाठी ही संकल्पना आहे. मनापासून धन्यवाद देतो त्यांना. नाही, पहिली तर आम्हाला अभिमान आहे रोहेकर असल्याचा, रोहा तालुक्यात राहण्याचा. कारण आपल्या इथल्या जे काही शेतकऱ्यांनी हे एवढं मोठं जी त्यांची संकल्पना आहे ती उभी केलेली आहे आणि जशी त्यांची इच्छा आहे तशी आमचीसुद्धा इच्छा आहे का असं स्टेडियम महाराष्ट्रात किंवा रायगडात किंवा रोह्यात व्हावं, जेणेकरून खेळाडूंना प्रत्येक ऋतूमध्ये त्यांचा खेळाचा आनंद घेता आला पाहिजे. त्याकरिता हे त्यांनी बांधलेलं आहे. अशा प्रकारचं स्टेडियम बांधला तर ह्यापासून आपल्याला खरोखरच तसा संरक्षित खेळण्याचा भेटेल का, की आपल्या त्याच्या आतमध्ये जी भूमिका आहे ती कशी वाटते? नाही, चांगलं आहे ना. खेळायला तर 100% त्यात भेटणारच आहे प्रत्येकाला. कारण आणि त्याच्यातूनच जर असे स्टेडियम झाले, असं जर प्रोत्साहन आपल्या रायगड जिल्ह्यात किंवा रोहा तालुक्यात पोरांना जर मिळालं तर क्रिकेटचं जे टॅलेंट आहे ते अजून पुढे येईल. आणि मी मगाशी सुद्धा म्हणालो तुम्हाला का रोह्यातसुद्धा भरपूर टॅलेंट आहे जे काही म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटसुद्धा खेळू शकतात. असं काही स्टेडियम जर बांधलं गेलं तर त्याला चालना मिळेल. मी दिनेश जठार. तर मगर साहेबांनी जी संकल्पना उभारलेली आहे ती खूपच छान आहे. सर्वसाधारण शेतकऱ्यांनी एवढा मोठा प्लॉट उभा करणं म्हणजे खाऊ नये, त्याच्यासाठी त्यांचा शतशः आभार मानेन. आणि हा ग्राउंड असं होणं गरजेचं आहे कारण आपल्या इथल्या खेळाडूंना ऋतूमध्ये विविध ऋतू येतात, पावसाळी. अशा प्रकारचा ग्राउंड जर आपल्या रायगडामध्ये महाराष्ट्रामध्ये झाला तर तुझा आनंद कसा असेल? खूपच छान वाटेल. सगळ्या मला काय पूर्ण ऑल इंडियन लोकांना छान वाटेल कारण आता संकल्पना म्हणजे अविस्मरणीय संकल्पना म्हणता येईल. कारण या तिन्ही ऋतूमध्ये खेळला जाणारा स्टेडियम असा खूपच छान प्लॅटफॉर्म केला आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.